नमस्ते मित्रांनो, मी राहुल वायदंडे, एक फुल टाईम ट्रेडर आणि मेंटॉर आहे. गोल्ड ॲनालिसिस व्हिडिओमध्ये मी परत एकदा तुमचं स्वागत करतो. काही महत्त्वाच्या लेवल्स आहेत ज्या उद्या मार्केटमध्ये खूप युजफुल ठरतील. त्या लेवल्स पुढीलप्रमाणे आहेत. 4401 ही एक लेवल स्ट्रॉंग अपसाईडला इंडिकेट करते आणि या लेवलवरून एक अपसाईडला मुवमेंट मार्केटमध्ये येणं पॉसिबल आहे. ओके, त्याचबरोबर जर डाऊन साईडला बघितला तर 4389 ह्या लेवल्स तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. ओके, या दोन्ही लेवल तुमच्या चार्टवरती तुम्ही मार्क करून ठेवा. या लेवलवरती मार्केट आलं तर डाऊन साईडला आणि या लेवलचा ब्रेकआउट आला तर मार्केटमध्ये अप साईडला ट्रेड्स प्लॅन करत चला. ओके, या दोन्ही लेवल छोट्या टाईम फ्रेमवरती तुम्हाला उपयुक्त ठरणार आहेत. आज मॉर्निंगला एक ट्रेड प्लॅन झालेला आपला मॉर्निंग स्ट्रीममध्ये, जिथून आपण 200 पिप्स लाईव्ह स्ट्रीमवरती कॅप्चर केले आणि त्याच्यानंतर हाच ट्रेड जो आहे तो आपण 700 पिप्सपर्यंत होल्ड केला. तुम्ही माझ्या इन्स्टा स्टोरीमध्ये बघितला असेल की हा ट्रेड आपण कशा पद्धतीनं होल्ड केलेला होता. ओके, त्याच्यानंतर आपण न्यूयॉर्क सेशनला जेव्हा आलो तेव्हा आपण इथं ट्रेड प्लॅन केला, पण तिथं आपल्याला जास्त प्रॉफिट घेता नाही आलं. पहिल्या ट्रेडमध्ये आपला एल हिट झाला, दुसऱ्या ट्रेडमध्ये आपल्याला 40 पिप्स मिळाले आणि तिसऱ्या ट्रेडमध्ये म्हणजे या ट्रेडमध्ये आपल्याला 80 पिप्स कॅप्चर करता आले. ओके, सो चांगला दिवस होता, चांगला ट्रेडिंग डे होता. आता उद्यासाठी या लेवल्स महत्त्वाचे आहेत. मोठ्या टाईम फ्रेममध्ये जर तुम्ही गेला तर काही गोष्टी इथं तुम्ही लक्षात घेतल्या पाहिजेत की मार्केटने असा आता बुलिश ट्रेंड पकडलेला आहे. ओके, जेवढा फॉल आला आज सकाळी जेवढा फॉल आलेला तो ऑलमोस्ट आता मार्केट कवर करायच्या तयारीत आहे. 300 ते 400 पिप्स फक्त राहिले आणि ते सुद्धा लगेच मार्केट रिकवर करण्याच्या तयारीत आहे. ओके, सो जिथं मिळेल तिथं तुम्ही बाईंग साईडला ट्रेड प्लॅन करा. बाईंग साईडला या लेवलच्या वरती तुम्ही स्विंग ट्रेड्स प्लॅन करत गेलात तरी चालेल. पहिलं टार्गेट तुमचं राहील 240 आणि सेकंड टार्गेट तुमचं राहील 530 पिप्सचं. सेलिंग साईडला जर तुम्हाला ट्रेड करायचं असेल तर हा 4355 हा झोन ब्रेक होऊ देत, त्याच्यानंतरनं तुम्ही 380 पिप्ससाठी हा ट्रेड होल्ड करू शकता. ओके, दॅट्स इट. एवढं सिम्पल ट्रेड तुम्हाला प्लॅन करायचे आहेत. CPI आहे उद्या. CPI म्हणजे बऱ्याच लोकांना माहीत नसेल, उद्या न्यूज आहे. ओके, CPI डाटा उद्या येणार आहे. सो संध्याकाळी मला वाटतं 6 वाजता काहीतरी न्यूज असेल, मी अजून चेक नाही केलं. 6 वाजता लाईव्ह स्ट्रीमवरती या संध्याकाळी, त्याच्या आधी मॉर्निंग लाईव्ह स्ट्रीमवरती या. CPIचा डाटा USA इन्फ्लेशनसाठी महत्त्वाचा ठरतो, लक्षात ठेवा. जर इन्फ्लेशन एक्सपेक्टेड आहे असं आलं किंवा त्याच्यापेक्षा जास्त आलं तर डॉलर जो आहे बघा, डॉलर जो आहे तो कसा होतो, स्ट्रॉंग होतो. जास्त आलं तर डॉलर स्ट्रॉंग होतो आणि गोल्डमध्ये सेलिंग प्रेशर येतं. ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा. आणि एक्सपेक्टेशन्सपेक्षा कमी आलं तर काय होतं, डॉलर काय होतो वीक होतो आणि गोल्डमध्ये मग कुठली मुवमेंट येते, अप साईडला मुवमेंट येते. सो या गोष्टी फक्त लक्षात ठेवा. ओके, चलो लवकरच तुमच्यासाठी एक स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी मी घेऊन येतोय. स्कॅल्पिंग स्ट्रॅटेजी जी यूज करून तुम्ही प्रॉफिटेबल राहू शकता. ओके, चलो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय बाय, गुड नाईट. भेटूया उद्या लाईव्ह स्ट्रीमवरती.